या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। काजलनगर येथील उद्यानात वाढलेले झाडे गवते काढून टाकण्यासंदर्भात भाजपचे अल्पसंख्याक महामंत्री आदम शेख यांनी उद्यान अधीक्षक यांना 6 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या पत्रानुसार त्या पत्राची दखल घेत काजलनगर येथील बागेतील वाढलेले गवत झाडे काढून टाकण्यात आले आहे। या संदर्भात आदम शेख यांनी काय म्हटले पाहूयात। अस्सलाम वालेकुम। मी भाजप अल्पसंख्याचा शहर व जिल्हा महामंत्री बोलतोय। काही दिवसापूर्वी 6 तारखेला 6/11/2025 ला मी काजलनगर गार्डनमध्ये वॉकिंगला गेलो होतो सकाळी। त्या सुमारास गेल्यानंतर तिथे बघितलं की गार्डनची खूप ट्रॅक वरती झाडं, इकडे झाडं तिकडे झाडं, मोठमोठी झाडं आणि मुंगूस, एवढा मोठा मुंगूस माझ्या समोरून गेला। मी बोललो एवढा मोठा, तर तिथे मुलं पण खेळत होती आणि 4-5 जण वॉकिंग करत होते समोरच्या एका लाईन मध्ये। तुम्ही बोलले इकडे तिकडे का जात नाही? त्यांना विचारून बोललो तर ते बोलले काय सगळं गवत झालंय पूर्ण आणि मुंगूस फिरायला लागले तिथे, काय कोणी लक्ष देत नाही काय झालं? कधीपासून लक्ष देत नाही? तर मी ते बोलले काय 3 वर्ष झाले असतील, 3-4 वर्ष झाले असतील। तर ठीक आहे बघा आता तुम्हीच काय तरी करा असं ते मला बोलले। मी बोललो ठीक आहे बघतो मी करतो। तर मी नंतर काय गेलो की आमचे जे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष जाकीरभाई सगरी यांना भेटलो आणि हे सर्व प्रकरण सांगितलं। ते लगेच माझ्याला काय केलं, आपल्या लेटरवर टाईप करून आम्ही तिथे निवेदन जाऊन देऊन आलो उद्यान अधीक्षकला। तिथे निवेदन आहे 6/11/2025 हे निवेदन दिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी काम चालू झालं काढायचं। मशीन आणली, 9-10 माणसं आणले। आता ते गार्डन पूर्ण स्वच्छ झालंय, थोडंफार काम बाकी आणखीन तिथे। ते काय बोलले सोमवारी माणसं पाठवून ते पण करून घेतो मी, ते जे अधीक्षक आहेत। तर आता तिथे काय झालं, ते सगळं स्वच्छ झाल्यानंतर एवढी आनंदाची गोष्ट आहे, तिथल्या राहणाऱ्या स्थानिक लोकांनी तिथे बास्केटबॉल आणि हॉलीबॉल खेळायचं चालू केलं। तर एवढं खूप मला आनंद वाटला की मी हे पुढाकार घेऊन काम घेतलं, देवांनी अल्लाहनी माझ्याजवळ काम घेतलं। मला हे काय नाही आहे। तर ते आता सध्या जे आहे ते काजलनगर पहिला जे वार्ड क्रमांक 21 होता, आता ते वार्ड क्रमांक 20 झालाय। तर वार्ड क्रमांक 20 की 21 कुठेही असू दे, तुम्हाला काही अडचण असू दे, कुठलाही प्रॉब्लेम असू दे, पाणी वेळेवर येत नसेल, ड्रेनेजचं काम असेल, रस्त्यामध्ये खड्डे असतील किंवा कुठलाही काम झालं नसेल, तर तुम्ही मला फोन करून सांगू शकता की तुमचं आमच्या हे याच्यामध्ये काम झालं नाही। मी कुठला नगरसेवक नाही आहे की काय नाही, फक्त मला भाजपने एक पद दिलंय, महत्त्वाचा पद आहे भाजप शहर महामंत्रीचं। तर माझ्या हातीमध्ये जे पण होईल शहराच्या विकासासाठी जे पण होईल काय करायचं ते मी प्रयत्न करून, आमचे आमदार आहेत सुभाष देशमुख, मध्यचे आहेत देवेंद्र कोटे आणि आमचे उत्तरचे आहेत विजय मालक देशमुख, ह्या सगळ्याला संपर्कमध्ये आहेत आमचे, आणि आमचे अध्यक्ष जाकीरभाई सगरे, या सगळ्यांच्या संपर्कमध्ये आम्ही आहोत। आणि आम्ही अल्पसंख्याने हे अल्पसंख्याला खूप भाजपमध्ये महत्त्वाचा पक्ष आहे आणि अल्पसंख्याला खूप महत्त्व देतात भाजपमध्ये। तर मी एवढंच बोलून मी आपली गोष्ट संपवतो। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।